नमस्कार मित्रांनो, मी जयदीप सावंत. मित्रांनो, RTE ॲडमिशन 2026 लवकरच आता RTE ॲडमिशन सुरू होणार आहेत. मित्रांनो, RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली यांना मोफत शिक्षण दिलं जातं आणि तेही प्रायव्हेट शाळेमध्ये आणि कुठलीही फी लागत नाही. 25% जागा असतात, यामध्ये लॉटरी लागते. या लॉटरीमधून नाव आले की प्रवेश दिला जातो. काही दिवसातच याची ॲडमिशन सुरू होतील आणि त्या ॲडमिशनसाठी तुम्ही तुमची कागदपत्र तयार ठेवणे गरजेचे आहे. आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जातील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27. प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे. तर मित्रांनो, या खाली 2 टिप दिलेल्या आहेत, त्या काय आहेत आपण पाहूया. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. म्हणजे बघा मित्रांनो, जेव्हा ऑनलाईन प्रवेशचे फॉर्म सुटतील त्याची जी अंतिम तारीख आहे त्याच्या आधीचे तुमचे तारखेपूर्वीचे कागदपत्रे असले पाहिजेत. तर दुसरी टिप काय आहे बघूया. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. तसेच याच्यातला कागदपत्रांमधला पहिला मुद्दा बघूया. व ह्याच्या पहिल्या मुद्द्यात 2 मुद्दे आहेत, 1 आणि 1A. आपण दोन्ही बघूया. चला मित्रांनो, वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. 1. जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजेच SC ST, विमुक्त जाती, भटक्या जमाती B म्हणजे बघा NTB NTC, इतर मागास, विशेष मागास बालके म्हणजेच OBC आणि SBC. तसेच दुसरे मुद्दा असा आहे की म्हणजे हे आपण नंतरनं बघूया मित्रांनो. हे मुद्दे दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालक, अनाथ बालक यांच्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पुढे बघूया. वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, वडिलांचे बालकाचे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC ST, NTB NTC, OBC SBC ह्या जात प्रवर्गामधले असाल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, पण तुमच्याकडे जात प्रमाणपत्र हे मात्र पाहिजे. बघा मित्रांनो, जात प्रमाणपत्र याच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसला तरी चालेल. तसेच ओपनवाल्यांसाठी, जे ओपनमध्ये असतात त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते, जात प्रमाणपत्राची नाही. तसेच 1A, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, वडिलांचे बालकाचे, उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक. म्हणजे बघा, हा तुमचा जातीचा दाखला आहे तो तुमच्या वडिलांचा किंवा स्वतःचा असला तरी चालेल. तसेच 2 दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. म्हणजे तुम्हाला दिव्यांग जर तुम्ही असाल तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट हे लागणार आहे. ते बघा कुठले लागणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही 40%च्या जर जास्त दिव्यांग असाल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तसेच HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत झालेले आहे, अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे आता आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 यामध्ये जर कोणत्याही मुलाचे पालक जर दोन्ही आई वडील किंवा कोणी दोघांचेही निधन झाले असेल तर त्याच्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहेत पाहूया. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र. म्हणजे तुम्हाला डेथ सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. कोविड-19
मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला रुग्णालयाचे कोविड-19मुळे मृत्यू झाला आहे याच्यासाठी दर्शवणारे हे रुग्णालयाचे एक प्रमाणपत्र पाहिजे. मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ, म्हणजेच बघा फॉर्म नंबर 4 सुद्धा देखील याला म्हणतात. सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याचे प्रमाणन हे शासकीय महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल देखील. तसेच 5वा आहे अनाथ बालके. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. म्हणजे तुम्ही म्हणजे जे कोणी अनाथ असेल ते जर बालसुधारगृहामध्ये असतील तर त्यांचे कागदपत्र असले तर ते ग्राह्य धरण्यात येतील. तसेच दुसरं, जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. तिसरा, अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत. म्हणजेच बघा, वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा विचारात घेण्यात येणार नाही. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 23-24 किंवा 24-25 मार्च अखेरचे 1 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या असाल तर तुमच्या उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखापेक्षा कमीचा असला पाहिजे. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. तर त्याच्यातलं एक पहिलं कागदपत्र आहे न्यायालयाचा निर्णय. म्हणजे तुम्ही घटस्फोट घेतला आहे त्याच्याबद्दलचा न्यायालयाचा तो निर्णय असला पाहिजे. घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा असला पाहिजे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. तसेच 8वा मुद्दा असा आहे की न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. 1. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा लागणार आहे. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. तसेच 9वा कागदपत्र काय आहे आपण बघूया. विधवा महिलांसाठी पहिलं म्हणजे कागदपत्र लागणार आहे ते पतीचे मृत्यूपत्र प्रमाणपत्र, मृत्यू डेथ सर्टिफिकेट लागणार आहे पतीचे. त्यांच्या विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तसेच 10वा असा आहे की आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक. म्हणजे कोणी असून दे तुम्हाला आधार कार्ड हे अनिवार्य आहे. बघा मित्रांनो, RTI 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. म्हणजे कुणाचा आधार कार्ड जर घरी नसेल, विसरले असेल, कुठं गमले असेल तरी बी पालकांच्या आधार कार्डावर प्रवेश घेता येतो. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. म्हणजे तुम्हाला ते आधार कार्ड जरी तुमच्याकडून त्यांनी घेतले नाही तरी तुम्हाला ते 3 महिन्याचा कालावधी देतात. त्या कालावधीमध्ये तुम्ही आधार कार्ड शाळेकडे जमा करणे गरजेचे आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTI 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी. म्हणजे 3 महिन्याच्या आत जर तुम्ही आधार कार्डाची पूर्तता केली नाही तर तुमची नोंद ही रद्द करण्यात येणार आहे, हे ध्यानात घ्या मित्रांनो. तसेच जन्मतारखेचा पुरावा. ग्रामपंचायत
नपा मनपा यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन, तसेच रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा म्हणजे वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक, रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे वीज, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक चालेल. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करारा हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्या कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. असे हे 12 मुद्दे आहेत बघा मित्रांनो. तर हे लक्षात घेऊन ही कागदपत्रे आत्तापासूनच जमा करायला सुरुवात करा, कारण की RTEचे ॲडमिशनचे ऑनलाईन अर्ज हे जानेवारी महिन्यात सुटतीलच. तरी तुम्ही सावध असलेले गरजेचे आहे. तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.